दंडवत हो. दृष्टांत निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये 67 क्रमांकाचा गुळहारियाचा दृष्टांत श्रवण करणार आहोत. या परिमळ निवृत्ती करुनी प्राप्ती योग्य करीती जैसा गुळहारियाचा. दृष्टांत निरूपणाच्या सत्रामध्ये आपण परमेश्वर जीवाला कशा प्रकारे योग्य करतात हे आपण बघतो आहोत, ज्यामध्ये शाब्द आणि अप्रोक्ष ज्ञानामध्ये जीवाचे मळ कर्मे नासल्या जातात आणि सामान्य ज्ञानामध्ये जीवाने जे काही मळ स्वतःला लावून घेतलेले आहेत किंवा सृष्टीची ती व्यवस्था आहे मळ त्या जीवाला लागावे अशी, ते मळ नासल्या जातात सामान्य ज्ञानामध्ये. आणि विशेष ज्ञानाच्या पांती जीवाचे जे काही कर्माचं कठीणत्व आणि मळाचं हिरवठाण आहे ते नासल्या जातं. अशा वेगवेगळ्या जे काही ज्ञानाचा जे काही भाग आहे, शाब्द अप्रोक्ष सामान्य विशेष, या प्रत्येक ज्ञानामध्ये परमेश्वर जीवाचं काही ना काही जे काही दोष आहेत ते दोष नासतात आणि त्या जीवाला तेवढं शुद्ध करतात. आजच्या दृष्टांतामध्ये सांगितलं की या परी म्हणजे मागा सांगितली जी परी, सर्व ज्या दृष्टांतामध्ये जे सांगितलं जात आहे त्या परीने परमेश्वर काय करतात, मळ निवृत्ती करूनी. मळ निवृत्ती म्हणजे एक तर वास्तविक मळ किंवा कर्म देखील मळामध्ये घेतल्या जाते. जसं जे कीजे ते कर्म, जे यत क्रियते तत्कर्म, मग त्याच्यामध्ये कर्माला सुद्धा कर्म म्हणतात आणि मळाला देखील कर्म म्हणतात. तो जर का आधार आपण घेतला तर जसं मळाला मळ का म्हणतात, कारण की जीवाला मळीनत्व आणतात म्हणून त्याला मळ म्हटलं जातं. तसंच कर्माला देखील मळ म्हटलं जाईल. जसं कर्माला कर्म आणि मळालाही कर्म म्हटलं जातात, तसं मळाला मळ आणि कर्माला देखील मळ म्हटल्या जाईल. कारण की मळाने जसं जीवाला मळीनत्व येतं तसेच कर्माने देखील जीवाला मळीनत्व येत असतं. कुठलंही कर्म केल्यानंतर आमचे स्वामी सांगतात क्रिया उभय रूप आहे. प्रत्येक क्रियेतनं दोन्ही पाप आणि पुण्य ह्या दोन्ही गोष्टींची निष्पत्ती होते. त्या अनुषंगाने त्यामध्ये जे काही पुण्यकर्म असेल तर त्याच्यामध्ये पाप कर्म देखील जोडलं जातं, म्हणून त्याच्याने देखील मळीनत्व जे आहे ते होत असतं, येत असतं. आणि म्हणून या परी मळ निवृत्ती करूनी म्हणजे वास्तविक मळाची निवृत्ती किंवा मळ आणि कर्म दोघांची निवृत्ती परमेश्वर करतात आणि प्राप्ती योग्य करीती. म्हणजे आता इथे आपण शाब्द ज्ञानाचाही विषय घेऊ शकतो, अप्रोक्ष ज्ञानाचाही विषय घेऊ शकतो आणि सामान्य ज्ञानाचा विषय पण घेऊ शकतो आणि विशेष ज्ञानाचा पण विषय घेऊ शकतो. की या परी म्हणजे क्रमाने शाब्द अप्रोक्ष सामान्य विशेष या परीने जीवाला काय करतात, प्राप्ती योग्य करतात. प्रति ज्ञानाला परमेश्वर जीवाला योग्य 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 करत प्राप्तीला योग्य करतात. किंवा नुसतंच विशेष ज्ञानाचं जर का घेतलं तर कर्माचं कठीणत्व आणि मळाचं हिरवठाण हे देखील एक प्रकारचं काय आहे, कर्मच जीवाने ते केलेलं आहे. त्या कर्माच्या माध्यमातून हे कर्माचं कठीणत्व मळाचं हिरवठाण जर का त्या जीवाकडे आहे तर त्याचाही नाश म्हणजे तेही मळीनत्व आणणारच ते आहेत, तर त्याचाही नाश करून प्राप्ती योग्य करते. म्हणजे कधी ना विशेष ज्ञानी, फक्त विशेष ज्ञानावर पण हा अर्थ आपण लावू शकतो की विशेष ज्ञानामध्ये त्या कर्माच्या कठीणत्वाचं मळाच्या हिरवठाणाचं नाश करून काय करतात ना, प्राप्ती योग्य करीती म्हणजे त्या जीवाला आता ईश्वर स्वरूपामध्ये पावन करायचं आहे. शाब्द ज्ञानात देखील कर्मांचा नाश, अप्रोक्ष ज्ञानात कर्माचा नाश, पण प्राप्तीला योग्य नाही झाला अजून. तुझी मळ आहेत किंवा मळांचा नाश केला तरी देखील प्राप्तीला योग्य नाही झाला अजून जीव. म्हणजे तिथे देखील अजून ते कर्माचं कठीणत्व वगैरे आहे. विशेष ज्ञान झालं तरी
प्राप्तीला योग्य नाही झाला. पण विशेष ज्ञानाच्या पांते ह्या काही योग्य परमेश्वर करतात. शाब्द ज्ञानात योग्य झाल्यानंतर पुनःसंबंधासाठी योग्य झाला. पुनःसंबंधी योग्य झाल्यानंतर अप्रोक्ष ज्ञान होण्यासाठी योग्य, अप्रोक्ष ज्ञानी सामान्य ज्ञान होण्यासाठी योग्य, आणि सामान्य ज्ञानी विशेष ज्ञान होण्यासाठी योग्य, आणि विशेष ज्ञानी प्राप्ती होण्याला योग्य, किंवा कर्माचे कठीणत्व मळाचे हिरवठाण होण्याला योग्य, आणि ते झाल्यानंतर मग प्राप्तीला तो जीव योग्य. अशा प्रकारचा तो क्रम. या परी, ही सगळी पर आहे. पर कशाला म्हणायचं? पद्धतीला. असती परी, असण्याची पद्धती, त्याला असती परी असं म्हटलं जातं. आणि जैसा गुळ हारियाचा, म्हणजे मागील दृष्टांत फुटाणेकाराचा आपण बघितला. म्हणजे त्या ठिकाणी जे काही चणे आहेत त्याला खाण्यायोग्य करण्याची प्रक्रिया त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. ते दोष त्याच्यातनं निघून जातात. हे दृष्टांत मळासाठी म्हणून सांगितलेलं आहे. मळ जसे जीवाला लागलेले आहेत आणि ते तमात जाईपर्यंत ते काही वेगळे होत नाहीत. आणि इथे जे आता मळ वेगळे होणार आहेत ते कायमस्वरूपी, जसं जे चणे असतात ना, त्याला एकदा वेगळे त्याचे जे टर्फल आहेत ते त्याच्यापासून वेगळे होतात, ते कायमस्वरूपी वेगळे होतात. ते परत पहिल्यासारखे लागतात का? त्याला नाही लागत. परंतु मळ मात्र प्रत्येक वेळी तमात जाताना सगळे मळ नाचतात आणि तमातनं बाहेर येताना परत ते मळ सगळे लागतात. असं प्रत्येक वेळी होतं. पण आत्ता जे मळ नाचणार आहेत विशेष सामान्य ज्ञानामध्ये, ते कायमस्वरूपी, जसं ते कायमस्वरूपी टर्फल निघून जातं, ते परत त्याला तसंच चिटकवता येणार नाही आपल्याला. तशा पद्धतीने इथे मळ कायमस्वरूपी नाचले जाणार, जे परत लागणार नाहीत. आणि अशा पद्धतीने तो फुटाणेकाराचा दृष्टांत, आता गुळ हारियाचा दृष्टांत, म्हणजे इथे आम्हाला एक तत्वज्ञान तर कळतोच आहे ना, दृष्टांताच्या माध्यमातून सिद्धांत तर कळतच आहे. पण मी दृष्टांत निरूपण करताना हेही सांगतो की दृष्टांताच्या माध्यमातून आम्हाला जनरल नॉलेज पण कितीतरी मिळत आहे ना. चणे कसे बनवले जातात, खाण्यायोग्य कसे केल्या जातात, गुळ कसा तयार केला जातो, किंवा मी मागे तेही सांगितलं की ते जे अमृत कळा असे ते कसं संचरते, कुकडीच्या दृष्टांतातनं कळालं, मासळीच्या दृष्टांतातनं जनरल नॉलेज पण त्याच्यामध्ये आम्हाला कळत आहे. अशा पद्धतीने हे दृष्टांत आम्हाला नुसतंच अध्यात्म शिकवत नाहीत, त्याच्यामधनं व्यावहारिक बाबी पण आमच्यापर्यंत पोहोचवत असतं. आणि म्हणून आता हा गुळहारियाचा दृष्टांत स्वामींनी भटोबासांना सांगितलेला आहे, निरूपण केलेला आहे. बेलापुरी स्वामींचं अवस्थान आहे. उत्तरार्ध 619 क्रमांकाची लीळा. तथा 6 मासा अप्रोक्ष अनुवादू. 6 मासामध्ये अप्रोक्ष झालं असतं तुम्हाला. हे कशावरून वाक्य बोललेले आहे ते लीळा वाचल्याशिवाय नाही लक्षात येणार. भटी म्हणितले जीजी मज अप्रोक्ष द्यावेजी. म्हणजे भटोबासांना आता घाई झालेली आहे, नुसतं शाब्दामध्येच राहायचं नाहीये, आपल्याला अप्रोक्ष ज्ञानही झालं पाहिजे. पुढे 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 आपण गेलो पाहिजे, ईश्वराच्या प्राप्तीला जायचं आहे. स्वामी म्हणतात, वानरेषा तुम्हासी अनेक 6 मास सन्निधान होते तरी येथची अप्रोक्ष देई जाते. तुम्हाला जर का 6 महिने सन्निधान प्राप्त झालं असतं, तुम्हाला आम्ही इथे सदेहीच अप्रोक्ष दिलं असतं. मुळात ही सुविधा बाकीच्यांसाठी नाही बरं का, सगळ्यांसाठी अप्रोक्ष ज्ञान हे पुनःसंबंधी जन्मविल्यानंतर परमेश्वर भेट देतील. आणि भेट दिल्यानंतर मग कवणी एकी अवसरी, म्हणजे अप्रोक्ष ज्ञानाला योग्य झाल्यानंतर कवणी एकी अवसरी मग अप्रोक्ष ज्ञान देतील. भट्टोबासांसाठी स्वामी म्हणतात, आम्ही इथेच तुम्हाला अप्रोक्ष दिलं असतं का? भट्टोबासांचं तसं घडवलं मडवलं देवाने, आणि तसेच घडले मडले. असं नाही झालं की देवाने करायचं एक म्हटलं आणि झालं एक, असं नाही झालं है ना. तुम्ही कधी कधी पदार्थ बनवण्याला घेता आणि बनवायला एक घेता आणि बनतो वेगळाच. तुम्ही म्हणता की ते झालं पण त्या दिवशी सारखं नाही झालं है ना. तुम्हीच तुमच्या पदार्थांना नावं ठेवत असता. नावं ठेवता की ते बनवताच येत नसतं. ते त्या दिवशीचे तांदूळ चांगले होते, आजचे तांदूळ थोडे जुने आहेत, आजचे तांदूळ थोडे
नवीन आहेत, नवीन असो नाही तर जुने असो, आपल्याला येत नाही ते. आणि ते काय होतं की तो पदार्थ बनवायला जातो एक आणि ते होतं काहीतरी त्याच्यातनं वेगळंच होऊन जातं. एका ठिकाणी आम्ही ते बासुंदी बनवायला घेतली आणि ते म्हणाले की ते गाईच्या दुधाची बासुंदी चांगली होती. म्हटलं नाही हो, म्हशीचं दूध लागेल. ते म्हणे नाही नाही आम्ही बनवतो. आणि ते आम्ही जवळजवळ 4 तास 5 तास झाले तरी ती काही बासुंदी होईनाच. त्यांना सांगितलं असं करा, याच्यात थोड्या शेवया टाका, आम्ही खीर म्हणून पिऊन घेऊ आता हे. म्हणजे बनवायला एक गेलं आणि ते झालं एक. परंतु भट्टोबासांच्या बाबतीत तसं नाही झालं. जे बनवायला गेले देव, जे बनवायचं होतं तेच झाले, दुसरं नाही झाले ते. बाकीच्यांच्या प्रक्रियेमध्ये त्यांना तयार करण्यामध्ये काय होतं, वेळ खूप जातो. आपल्याला वाटतं की हा विषय जो आहे आपण ह्यांना 1 तासात समजून सांगू, परंतु तो 1 महिना गेला तरी तो विषय समजत नाही, 1 वर्ष गेलं तरी समजत नाही. आणि देव म्हणजे अनेक जन्म घेतले तरी देवच कळाला नाही अजून. म्हणजे कितीतरी जन्म घ्यावे लागतात. देवाला बाकीच्यांना घडवण्यामध्ये वेळ जातो, भरपूर वेळ जातो, है ना. सूत्रपाठ पाठ केल्यानंतर पण अनुसरण कळालं नाही, आणि मागील फांकी पहा म्हटल्यानंतर अनुसरण कळालं, त्याग कळाला. त्याग वचनं सांगावी नाही लागली, लगेच त्याग कळालाच नाही, त्याग झाला पण. म्हणजे ह्या जीवांसाठी देवाला जास्त वेळ खर्च करावा लागत नाही. माहीम भट्टानं नुसतं वचन सांगितलं तर कळालं. आणि म्हणून आमचे भट्टोबास काय म्हणतात, केशोबा जे हे आहेत भट्टोबास, माहीम भट्ट जे आहेत, त्यांच्याशी धर्मचर्चा करताना माझं शास्त्र उजळत नाही, पण पंडितबास आणि केशवबासांशी चर्चा करताना शास्त्र उजळतं. कारण की माहीम भट्टांची बुद्धीच एवढी तल्लख आहे की त्यांना जास्त विश्लेषण नाही करावं लागत, थोडंसं सांगितलं की समजून जातं. आपल्याला वचन सांगावं लागतं, वचनाचा अर्थ सांगावा लागतो, त्याची प्रकरण अशाची लीळा सांगावी लागते, आणि सोबत परत दृष्टांत पण ऐकावा लागतो. तेव्हा जाऊन कुठेतरी पाठांतर होतं. पण परिसले नाही, समजलं नाही आपल्याला. आणि म्हणून हे जे कोणी अधिकारी जीव आहेत, यांनी मागील जन्म शास्त्राला दिलेला असल्यामुळे यांना जास्त सांगावं नाही लागत, थोडक्यामध्ये लगेच पटापट त्यांना लक्षात येतं. देवाचा जास्त वेळ त्याच्यामध्ये जात नाही. आता जर का हा दृष्टांत, जे दृष्टांत आपण निरूपण केले ते दृष्टांत परत जर का आपण घेतले तर तुम्हाला जास्त लिहावं लागेल का? नाही लिहावं लागणार. तुम्ही त्या संदर्भातलं लिखाण केलेलं आहे, जास्त समजावून सांगावं नाही लागणार. नुसतं संदर्भ जरी दिला, तो फुटाणेकराच्या दृष्टांतातलं आठवतं ना तुम्हाला? तुम्ही म्हणाल नाही बाबा नाही आठवत, 1 महिना झाला ना ऐकून. म्हणजे आता संदर्भ लागतील का आपल्याला? लागतील का नाही लागतील? आता तुम्ही नाही सांगू शकत. आता तुम्ही ताजं ऐकलंय म्हणून तुम्हाला वाटेल की हो आम्ही लगेच सांगू फुटाणेकराचा दृष्टांत. परंतु 1 महिना जर का झाला की मग आपल्याला फुटाणेकराच्या दृष्टांतातली 3 वाळूंपैकी 1 वाळू आठवणारच नाही. आपण 2च वाळू सांगू. म्हणजे त्यासाठी तुम्हाला पुन्हा 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 त्याचं शास्त्र चिंतन करावं लागेल. ते कार्य माहीम भट्टांच्या बाबतीत, निळभट्टांच्या बाबतीत, भट्टोबासांच्या बाबतीत एवढा त्रास देवाला घ्यावा लागत नाही, काठ्याकूट देवाला करावी लागत नाही. आणि म्हणून त्यांचं चरितत्व लवकर लवकर होताना दिसतं आपल्याला. आणि म्हणून माहीम भट्ट झाले, जास्त शास्त्र निरूपणच नाही करावं लागलं. एक वचन मी नेहमीच सांगतो, माहीम भट्ट आणि स्वामींची चर्चा जर का तुम्ही वाचली ना तर कधी कधी ती चर्चा डोक्यावरून जाते आपल्या. म्हणजे नुसतं स्वामींनी सांगितलं त्यांना कळालं, स्वामींनी सांगितलं त्यांना कळालं, वेगळं काही सांगत बसावं नाही लागलं जास्त. आणि म्हणून इथे भट्टोबासांच्या बाबतीत अजून विशेषता भट्टोबासांची आहे की भट्टोबासांना स्वामी त्यांच्या बाबतीत म्हणतात की येथीच्या जवळिका आन झाला असे, पूर्णपणे बदलले भट्टोबास. आणि घडविले मडविले असं भट्टोबासांबद्दलच उल्लेख येतो, आणि ते तसे घडले मडले देखील. अशा प्रकारचं कर्तृत्व भट्टोबासांचं हे कधीच आहे, मागील जन्मी शास्त्राला जन्म दिलेला आहे. अधिकार आभार इतके जोडून ठेवलेत भट्टोबासांनी. त्याच्यामुळे काय झालेलं आहे की या देहामध्ये त्यांच्याकडे तो जो अधिकार किंवा आभार आहे, त्याच्यामुळे हे सगळे चांगल्या प्रकारे ते घडले मडलेले आहेत.
या ठिकाणी स्वामी त्यांना म्हणतात की 6 मास सन्निधान होते ती तरी येथची अप्रोक्ष देई जाते. का बरं इथेच 6 महिने? कारण की तो आभारच त्यांनी एवढा जोडलेला आहे की इथेच देव त्यांना अप्रोक्ष देऊ शकत होते, परंतु 6 महिने त्यांचे कुठे गेले बरं? वृद्धपूरला. त्या ठिकाणी देखील सन्निधानच आहे, परंतु आमच्या स्वामींचं सन्निधान तिथे सेवादास्य वगैरे हा एक भाग त्यांचा घडलेला नाहीये 6 महिने. त्याच्यामुळे थोडासा काहीतरी ती न्यूनता आहे आणि म्हणून ह्या देही तुम्हाला आम्ही अप्रोक्ष देऊ शकत नाही. अजून स्वामी यांना काय सांगायचं आहे की आणिक 6 मास सन्निधान होते, म्हणजे आता तर स्वामी बीजे करणार आहेत. स्वामी ते 6 महिने नाही घेत. स्वामी काय सांगतात ते, कारण की ते 6 महिने त्यांचे वाया गेलेले नाहीत, ते उपयोगी गेलेले आहेत. आपण काय अर्थ लावतो की ते 6 महिने जर का ते इथे राहिले असते तर झालं असतं, म्हणजे त्या सन्निधानाला परत आपण थोडं न्यून मानतोय. परंतु त्या 6 महिने सुद्धा त्यांचे सन्निधानच आहेत ना, असन्निधानात थोडी आहे. सन्निधानी असून आज्ञा प्रतिपाळन नाही आणि असन्निधानी असून आज्ञा प्रतिपाळन आहे. जे भट्टोबासांचं सन्निधानी देखील आज्ञा प्रतिपाळन होतं आणि असन्निधानी देखील काय करत होते तिकडे? ते आज्ञावार्थ करत होते का? आज्ञा पालनच करत होते. म्हणजे ते 6 महिने पण सन्निधानातच झाले. म्हणजे अजून जर का 6 महिने स्वामी काय सांगतात, आणिक 6 मास, अजून 6 महिने जर का आम्ही थांबलो तर, आणि अजून 6 महिने जर का तुम्हाला सन्निधान जर का लाभलं तरी येथची अप्रोक्ष देई जते, इथेच आम्ही तुम्हाला अप्रोक्ष दिलं असतं. म्हणजे त्या 6 महिन्यात त्यांनी देवाला एवढूस सुद्धा विसरलेले नाहीयेत भट्टोबास, थोडं सुद्धा देवाला विसरलेले नाहीत. सतत परमेश्वराची आठवण जी आहे ती त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे आणि येताना देखील ते रमत गमत आलेले नाहीयेत. उगाच कुठे झोप लागेल, 6-7 तास निघून जातील म्हणून उभ्या उभ्याच एखाद्या झाडाला असं टेकायचं, झोप घ्यायची, थोडीशी झोप झाली की लगेच परत निघायचं. म्हणजे प्रवासातला जो वेळ आहे तो त्यांनी उपयोगी लावला, तो वाया घालवला नाही, चालत राहिले. अशा पद्धतीने तो पूर्ण वेळ त्यांचा सन्निधानातच गेला. स्वामी म्हणतात अजून तुम्हाला जर का 6 मास सन्निधान जर का लाभलं असतं तर इथंच आम्ही तुम्हाला अप्रोक्ष दिलं असतं. तव भटी म्हणितले जीजी मज 6 मासा द्यावे ते आताजी का नेदावेजी. म्हणजे 6 महिन्यांनी सन्निधानानंतर, म्हणजे 6 महिन्याचं सन्निधान अजून तुम्ही देणार आणि मग तुम्ही मला अप्रोक्ष देणार, तर ते अप्रोक्ष तुम्ही आत्ताच का देत नाही? त्याच्यासाठी 6 महिन्याचा कालावधी कशासाठी पाहिजे? आताच देऊन द्या. गोसावी करीते ते काही एक नव्हे. स्वामी काही करू शकत नाही बरं, सगळंच देव परमेश्वर करू शकतात. एखादा अपूर्व विधीच घडून देतील, प्रेमोपायासारखा विधी घडून देतील आणि इथेच लगेच उद्याच देऊ शकतात. 6 तासांनी पण देऊ शकतात देव, परमेश्वर काही पण करू शकतात. स्वामी म्हणतात तसं नाही. आणि स्वामींनी इथे गुळ हारियाचा दृष्टांत भट्टोबासांना सांगितलेला आहे. म्हणजे प्रत्येक दातृत्वामागची एक प्रक्रिया असते, ती प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय ते दातृत्व करता येत नसतं, लगेच एकदम नाही देता येत. किती जरी घरचे डॉक्टर असले तरी लगेच ऑपरेशन करतात का? नाही, ते बघतील की बाबा तुमचं सगळी प्रकृती स्थिर स्थावर करतील ते, है ना. ब्लड प्रेशर असेल, शुगर असेल, हे सगळ्या गोष्टी एक दिवस आधी ऍडमिट व्हा वगैरे सगळ्या गोष्टी करून मग पुढे प्रक्रिया करतील. तशा पद्धतीने स्वामी सांगतात कवणी एकी गुळहारी असे, म्हणजे कोणीतरी गुळ तयार करणारा व्यक्ती आहे. तो गुळूकरी म्हणजे तो गुळ तयार करत असतो आणि ऊसाचा रसू काढी, ऊसाचा रस जो आहे तो काढतो. कहालिये गाळी म्हणजे त्या भांड्यामध्ये तो रस सगळा तो काढतो. तळी अग्नी जाळी आणि ते जे भांडं आहे ते चुलीवर ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये तो रस ओतलेला आहे आणि रस ओतल्यानंतर तिथे चूल जी आहे त्यांनी ती प्रज्वलित केली. रसू कढे, तो रस जो आहे तो कढतो, म्हणजे तो शिजतो चांगला. ऊसाचा रस कसा आहे? कच्चा आहे. आपण जो ऊसाचा रस पितो तो कच्चा असतो का पिकलेला असतो?
रस कसा असतो, तो कच्चाच असतो, तो तसाच प्यायचा असतो. पण त्याला जर का गुळ तयार करायचा असेल तर त्या रसाला शिजवावं लागेल. जर का त्या रसाला शिजवलं नाही म्हणजे त्याचं गुळ तयार नाही होणार. एरवी प्यायला ते बरोबर आहे, परंतु त्याचा अजून एखादा पदार्थ बनवायचा असेल, जसं दूध एरवी असंच पिता येतं कच्चं, परंतु त्याचं जर का तुम्हाला दही लावायचं असेल तर प्रक्रिया करावी लागेल. त्याचं ताक करायचं तर प्रक्रिया आहे, लोणी काढायचं प्रक्रिया आहे, तूप काढायचं तर प्रक्रिया आहे. जो जो पदार्थ तुम्हाला तयार करायचा आहे, जो जो पदार्थ त्याच्यातनं मिळवायचा आहे, त्यासाठी ती प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया करावी लागते. आणि म्हणून आचार्य श्री भट्टोबासांकडनं अजून काही विधी करून स्वामी सदेहीच त्यांना सामान्य ज्ञान पण देऊ शकतात, सदेहीच त्यांना विशेष ज्ञान पण देऊ शकतात. परमेश्वर आहेत आणि भट्टोबास आहेत, दोन्ही. म्हणजे दोन्ही कसे आहेत, परमेश्वर घडवणारे आहेत आणि भट्टोबास घडणारे आहेत. म्हणजे दोघही तोडीस तोड भेटलेले आहेत. एरवी परमेश्वर घडवणारे असतात, परंतु जीव घडणारे परमेश्वराला भेटत नाहीत. आमचे स्वामी सांगतात की जे पोर जीव कसे भेटतात स्वामींना, ओखटे गोमटे जाणणारे, पण जाणूनच काय करणारे, ओखटेच करणारे जीव भेटतात. देवाला भट्टोबासही ओखटे गोमटे जाणणारेच भेटलेत, परंतु जाणून गोमटे करणारेच आहेत भट्टोबास, है ना. भट्टोबास असतील, माहीम भट्ट वगैरे ज्यांची काही नावं घेतली आपण, हे सगळे ओखटे गोमटे जाणून परत गोमटेच करणारे आहेत. आणि बाकीचे जीव कसे आहेत, ओखटे गोमटे जाणून परत ओखटेच करणारे जीव आहेत. हा फरक यांच्यामध्ये आणि यांच्यामध्ये आहे. थांबवर आहे. आणि अशा पद्धतीने परमेश्वराकडे असे अधिकारी जीव, यांना काय म्हटलं जातं, अधिकारी जीव असं म्हटलं जात असतं. अधिकारी आणि अनधिकारी. अनधिकारी जीव देखील परमेश्वराच्या सन्निधानी आहेत, ज्यांना परमेश्वराचं सन्निधान लाभून देखील त्यांनी त्या सन्निधानाचा योग्य तो उपयोग घेतलेला नाही. आणि तिथेच स्मृतीस्थळातले काही जीव आपल्याला भेटतात ज्यांना परमेश्वर अवताराचं सन्निधान नाही मिळालं, परंतु तरी देखील त्यांनी परमेश्वराचा उपयोग मात्र करून घेतलेला आहे. आपल्यालाही देवाचं काही दर्शन नाही आहे, ईश्वर अवताराचं दर्शन नाही आहे, परंतु तरी देखील आपण त्यांच्या ज्ञानाचा, परमेश्वर असण्याचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे. आणि म्हणून हे ज्ञानदातृत्व किंवा हे ज्ञान श्रवण जे आहे ते आपण करतो आहोत. आणि अशा पद्धतीने आपल्याला जे पाहिजे त्यासाठी त्या प्रक्रियेतनं आपल्याला जावं लागेल. उपदेशच पाहिजे, नुसता नामच पाहिजे, ती एक प्रक्रिया आहे. तुम्हाला वाटलं की नाही आता आम्हाला ज्ञान देखील पाहिजे, तर ज्ञानाची प्रक्रिया परत वेगळी आहे, नाम धारणाची एक प्रक्रिया वेगळी आहे. तुम्ही कुठे थांबणार आहात त्यानुसार तुम्हाला ते त्या प्रक्रियेतनं जायचंय किंवा त्या प्रक्रियेपर्यंत थांबायचं आहे. कोणी म्हटलं की आम्हाला ज्ञान नको आहे, आम्हाला फक्त नाम पाहिजे, बस ते तिकडेच थांबतील. एखादे म्हटलं नाही आम्हाला ज्ञान पाहिजे, तर तुम्हाला ती ज्ञान साधनेची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया तुम्हाला करावी लागेल. नाहीतर मग पुढे ज्ञान भेटणार नाही. ज्ञान नाही भेटणार. ज्ञान घेण्याला, परमेश्वराची ब्रह्मविद्या घेण्याला भरपूर प्रयत्न करावे लागतात, भरपूर कष्ट घ्यावे लागतात. ते साधारण एकदा तुम्ही पाठांतर केलं आणि ते लिहून घेतलं किंवा ते वाचून दाखवलं किंवा ते म्हणून दाखवलं म्हणजे ते ज्ञान आलं असं नाही. किंवा त्याचं निरूपण केलं, आता मी म्हटलं मी त्याचं निरूपणच करतोय म्हणजे मला सगळं अवगत झालं, असं नाही, ते अवगत होत नाही. निरूपण करून सुद्धा ते अवगत होत नाही. ते आचरणामध्येच ठेवावं लागतं, तेव्हा ते अवगत होतं. मग तुम्ही म्हटले की उद्या ज्ञान तर झालं, आता मला वासनिक व्हायचं, तर वासनिक होण्याची एक प्रक्रिया वेगळी आहे. लक्षात आलं की अनुसरणाची जी चर्या आहे त्याच्याही पेक्षा वासनिक होण्याची चर्या मला असं वाटतं की खूप अवघड आहे. कारण की वासनिक दशेतला जो व्यक्ती आहे तो प्रपंचात राहतो, अनुसरलेला व्यक्ती प्रपंच त्यागून राहतो. तुमच्याकडे वस्तूच नाही आहे आणि मग चर्या करायला सोपं आहे. भिक्षेमध्ये येऊनच काय राहिलेलं आहे, भाकर आणि भाजी, ते वृक्षांना येत आहे, मग त्यावर इंद्रियार्थ रस विखोच नाही आहे, तर तो आचरण करायला सोपं आहे. पण वासनिक दशेमध्ये प्रपंचात राहून तुम्हाला धर्माचं, ज्ञानाचं आचरण करायचं आणि सर्व गोष्टी समोर उपलब्ध आहेत,
सगळ्याच गोष्टी आहेत. आणि त्या गोष्टी असून त्यांना नाही म्हणायचं आहे, त्यांना नकार द्यायचा आहे, त्यांचा परिच्छेद करायचा आहे प्रपंचात राहून, हे सगळ्यात जास्त कठीण आहे. आणि हा कठीण जे काही आचार आहे तो ज्यांनी केला, प्रपंचात राहून वासनिक दशेचा आचार ज्यांनी केला, तोच व्यक्ती पुढे अनुसरण घेऊ शकतो, नाहीतर मग अनुसरण होणार नाही. है ना? कसं आहे की आपल्याला वाटतं की माझं अनुसरण नाही, अनुसरणाआधी वासनिक दशा ही असलीच पाहिजे. वासनिक दशा नसेल तर अनुसरण घडणार नाही. कारण अनुसरण याच्यामध्ये ज्या गोष्टी समोर आहेत त्या समोर असताना आपल्याला त्याचा परिच्छेद करता आला पाहिजे, त्याचा त्याग करता आला पाहिजे, असताना नाही म्हणता आलं पाहिजे. तेव्हा जेव्हा तुम्हाला अनुसरण जेव्हा होईल तोपर्यंत त्या गोष्टींविषयीचं जरठत्व, त्या गुण म्हणजे जे काही दोष आहेत त्या दोषांच्या त्यागाचं जरठत्व आपल्याला येत असतं. गुण स्वीकारलेलं आहे, गुण आचरण्याचं जरठत्व आपल्याला तोपर्यंत येत असतं आणि मग अनुसरण थोडंसं सोपं जातं. माझं म्हणणं असं आहे, थोडक्यात सांगेन मग लक्षात येईल तुमच्या, की वासनिक दशा म्हणजे अभ्यास आहे आणि अनुसरण दशा म्हणजे परीक्षा आहे. परीक्षा कधी सोपी जाईल तुम्हाला? जेव्हा अभ्यास केला असेल तर परीक्षा तुमच्यासाठी सोपी असेल. लिहावं लागेल, लिहायचे कष्ट आहेत वगैरे, आठवण्याचे कष्ट आहेत वगैरे, परंतु त्याचा जर का अभ्यास तुम्ही इत्थंभूत केला असेल तर तुम्हाला त्याचं कुठल्याही प्रकारचं दडपण येणार नाही, सहजपणे तुम्ही ते लिहू शकाल. अभ्यास नसेल केला तर तुम्ही परीक्षा देऊ शकत नाही. तशा प्रकारे वासनिक दशेमध्ये जर का यथायोग्य आपण त्या विधीला न्याय दिलेला असेल, जसं जेवढं जमेल तेवढं, तर तुम्ही अनुसरण घेऊन काय करू शकता, सहजपणे ते आचरण करण्यासाठी तुमची मानसिकता चांगल्या प्रकारे तयार त्याच्यामध्ये होणार. आणि म्हणून सांगितलं की त्या त्या प्रक्रियेतनं जायचं, की मग अनुसरण पाहिजे असेल तर मग वासनिक दशेत उत्तम आचार आणि मग योग्य वेळी संपूर्ण त्याग करून परमेश्वराला शरण जाणे. अनुसरण हा एक विषय वेगळा आहे. आणि अनुसरण घेऊन जर का आपल्याला पुनःसंबंध पाहिजे असेल तर मग त्यासाठी अनुसरणाला न्याय द्यावा लागेल. पुनःसंबंधी मग अप्रोक्ष, अप्रोक्षी मग सामान्य, सामान्य मग विशेष आणि विशेषी प्राप्ती, या सगळ्या कार्याच्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. त्या प्रक्रियेतनं तुम्हाला आम्हाला जावं लागेल. आणि म्हणून सांगितलं की तळी अग्नी जाळी. जर का गुळ प्राप्त करायचा असेल किंवा त्या रसाला गुळ व्हायचा आहे, आता ह्या गुळ हारियाला गुळ बनवायचा आहे असा दृष्टांत आहे. आपण दृष्टांताचा थोडा दृष्टिकोन बदलूया. आता त्या ऊसालाच गुळ बनायचा आहे तर काय करावं लागेल, त्या ऊसाला आधी चक्रामध्ये त्या जावं लागेल. कशामध्ये? चरख्यामध्ये, है ना? काय म्हणता त्याला तुम्ही? हा, इंग्लिश झालं ते. तर त्याच्यामध्ये जावं लागेल आणि स्वतःला काय करावं लागेल, त्याचा स्वतःचा देह कृश करावा लागेल त्याला. आणि तो रस जो आहे तो वेगळा, रसापेक्षा वेगळं त्याला व्हावं लागेल. आणि मग त्या आता रसाला गुळ बनायचा आहे तर त्याला काय करावं लागेल, स्वतःला त्या अग्नीच्या संपर्कात आणावं लागेल. आणि आणल्यानंतर काय, तळी अग्नी जाळी रसू कढे, रस कढतो. म्हणजे काही तुम्हाला जे काही व्हायचंय आयुष्यामध्ये ते होणं काही सोपं नसतं बरं का. तुम्ही म्हटले निंदा करताना तुम्ही नावं ठेवता, पण निंदा करणं सोपं आहे का? निंदा करणाऱ्या व्यक्तीला कितीतरी लोकांच्या वाईट वाईट गोष्टी, निंदा सगळ्या पाठ कराव्या लागतात, त्या गोळा कराव्या लागतात, त्या सगळ्यांना न चुकता ते सगळं सांगावं लागतं, हे सगळं करावं लागतं. ही सोपी गोष्ट नाही आहे. निंदा करताना जर का अभ्यास सुरू केला तर त्यांचा अभ्यासही खूप चांगला होऊ शकतो, कारण की त्यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते. अनेकांच्या निंदा एवढा पाठ ठेवणं काही सोपी गोष्ट नाही आहे. इथे आपले पहिले दिवसानं कुठले कुठे दृष्टांत झाले सांगायचं म्हटलं तर आपल्याला पटकन सांगता नाही येणार. पण निंदेच्या बाबतीत कोणाची कुठली निंदा आहे वगैरे हे सगळं सांगता येतं. म्हणजे जीवनामध्ये वाईट होणं किंवा चांगलं होणं हे काही सोपं नाहीये. वाईट होण्यासाठी पण भरपूर कष्ट लागतात, चांगलं होण्यासाठी पण भरपूर कष्ट लागतात. तसं इथे त्या रसाला कढावं लागेल. आणि चाटसीये करुनी मळी वेगळी करे. चाटसीच्या संदर्भात कुठे ऐकला आपण?
चाटसीचा दृष्टांत आहे तो. आणि चाटसी म्हणजे एक प्रकारे चमच आहे किंवा कालता आहे. त्या माध्यमातनं तो रस काय केला जातो, सतत त्याला हलत ठेवावं लागेल, नाही तर तो काय होईल, तो लागून जाईल किंवा तो करपून जाईल, जळून जाईल. आणि ते सतत त्याला हलत ठेवल्यामुळे काय होतं की त्याची वाफ जी आहे ती निघत राहते. वाफ जेवढी निघेल तेवढा त्याच्यातला पाण्याचा जो भाग आहे तो पाण्याचा भाग निघून जात असतो. आणि मग आनिकी भांडाचा आनिकी भांडा घाली, म्हणजे काय केलं जातं, ज्या भांड्यामध्ये कढवलेलं आहे त्या भांड्यातनं दुसऱ्या भांड्यामध्ये त्याला काढल्या जातं. म्हणजे ते हे जे भांड आहे फक्त तयार करण्याचं आहे, ते त्याच्यामध्ये साठवून ठेवण्याचं ते भांड नाही, फक्त त्याच्यामध्ये तयार होणार आहे तो. तशा पद्धतीने हे जे देह आहे हे फक्त तयार होण्याचं देह आहे. आपली शाब्द ज्ञानाचं जे देह आहे ते अपरोक्ष ज्ञानाचं देह नाही आहे. मुळामध्ये सगळ्यांना सदही असं होतच नाही, फक्त भटोबासांच्या बाबतीमध्येच सांगितलं देवानी. वांचून आपलं हे शाब्द ज्ञानाचं देह वेगळं आणि अपरोक्ष ज्ञानाचं देह वेगळं असणार. तसं ज्या ह्याच्यामध्ये तो रस कढवला ते कढई म्हणा किंवा ते विशिष्ट प्रकारचं जे भांड आहे ते वेगळं असणार, आणि त्याच्यातनं हा रस दुसऱ्या भांड्यामध्ये काढल्या जाणार, ते भांड वेगळं आहे. ते संग्रह करण्याचं ते भांड आहे. आणि हे करत असताना काय होतं, ओतणे ह्या प्रक्रियेमध्ये पण भरपूरशी वाफ जी असते ती वाफ जाते. जसं तुम्हाला एखादं गरम पेय असतं, ते थंड करायचं असेल, तुम्ही काय करता, याच्यातनं त्याच्यात त्याच्यातनं त्याच्यात असं तुम्ही करत राहता, जेणेकरून काय होतं, ती वाफ लवकर लवकर त्याच्यातनं मुक्त होत राहते आणि ते थंड होत राहतं. आणि उष्ण वस्तू कुठली का असे ना, ती जेव्हा थंड होते तेव्हा त्याचं प्रमाण कमी कमी होत जातं. म्हणजे पाणी असेल तर पाण्याचं प्रमाण कमी होईल, इतर काही गोष्ट असेल तर त्याच्यामध्ये घट्टपणा जास्त प्रमाणामध्ये येतो. आपण म्हणतो हे गरम आहे म्हणून इतकं पातळ आहे, जसं थंड होईल तसं तसं ते घट्ट होईल. तशाच प्रकार या गुळाच्या रसाच्या बाबतीमध्ये आहे, त्या ऊसाच्या रसाच्या बाबतीमध्ये आहे की द्रव असे तो बद्ध होय. त्याच्यातला जो पातळपणा आहे तो पातळपणा कमी 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 होतो. कधी, जेवढं तुम्ही त्याला आटवलं त्याच्यामध्ये तर होतोच, पण त्याला दुसऱ्या भांड्यात काढल्यानंतर त्याला जेवढं जेवढं तो थंड होईल तेवढा तेवढा त्याच्यामध्ये घट्टपणा येतो. म्हणजे पातळपणा त्याचा जातो आणि ते बद्ध होय म्हणजे ते घट्ट होतं. मग हाती घेऊनी आणि का ठाया न्याव्या योग्य होय. आणि ते एवढं घट्ट होतं की तुम्ही हातामध्ये उचलून त्याला इकडून तिकडे घेऊन जाऊ शकता. एरवी उसाचा रस नेऊ शकता का तुम्ही हातात उचलून? ते ग्लासामध्ये टाकावं लागेल, एखाद्या भांड्यात घ्यावं लागेल. परंतु त्याला इतक्या प्रमाणामध्ये त्याला तयार केलं, आटवलं, घट्ट केलं की आता त्याच्यातला रस हा जो काही भाव आहे तो निघून गेलेला आहे. आणि त्या ऊसाच्या रसातनं एक नवीन पदार्थ प्राप्त झाला, तो म्हणजे गुळ तयार झाला. आता तो गुळ आपल्याला या जागेवरून दुसऱ्या जागेला न्यायला तो अधिक सोपा होणार आहे. अशा प्रकारे स्वामींनी हा दृष्टांत इथे सांगितलेला आहे. चाटसीये करुनी मळी वेगळी करी. चाटसी म्हणजे जे ते रस जो कढतो त्या कढत्यामध्ये त्याची काही मळी येते, म्हणजे टाकाऊ जो भाग आहे म्हणा किंवा काहीतरी त्याच्यामध्ये फेस येतो म्हणा, ह्या गोष्टी काय केल्या जातात, बाजूला केल्या जातात. जसं ते असं ना, तुरीची डाळ जेव्हा हे करतात, उकळतात, तेव्हा त्याचा फेस येतो, काय येतो ते असं काढून टाकायचं म्हणतात, म्हणजे पित्ताचं त्रास होत नाही. तशा प्रकारे नको असलेला जो भाग आहे त्याच्यातला तो काढून टाकायचा आहे. आणि अशा पद्धतीने त्यामध्ये तो जो पदार्थ तयार झाला तो आणि का ठाया न्याव्या योग्य होय. अशा पद्धतीने हा दृष्टांत झाला. याचा सिद्धांत सांगतात, तैसे परमेश्वर जीवाची मळकर्मे फेडूनी योग्य करीती. तसं काय करतात की परमेश्वर जीवाची जी काही मळकर्मे आहेत, जीवाला लागलेले मळ, जीवाला लागलेले कर्म, हे सगळं जीवाला लागलेलं आहे आणि ते फेडूनी योग्य करीती, म्हणजे त्या जीवाला शब्द आहे, अपरोक्ष आहे, सामान्य विशेष या ज्ञानाच्या पांतीतनं त्याला घेऊन जाऊन त्याची मळ कर्म, कर्म मळ
अयोग्यता, अनधिकार, खंती त्यांनी काय जोडली असेल, अव्हेरण काही जोडलेलं असेल, हे सगळं परमेश्वर फेडतात एक 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 प्रक्रियामध्ये. आता तुम्ही लक्षात घ्या की आपण तो रस आहोत, म्हणजे आपलं जो जीव स्वरूप आहे तो गुळाचा म्हणजे तो उसाचा रस आहे. आणि आता परमेश्वराला त्याच्यातनं काय तयार करायचंय? गुळ तयार करायचंय. गुळ तयार होणं यामध्ये त्या उसाच्या रसामध्ये जो पाण्याचा भाग असेल, काही सलिलता असेल, ती त्याच्यातनं काढायची आणि त्याच्यामध्ये तो घट्टपणा आणायचा आहे, म्हणजे स्थिर होतो. जो रस असतो तो अस्थिर असतो आणि त्यातलं जे काही घट्टपणा त्याचा तयार होणार आहे तो कसा होणार आहे? स्थिर होणार आहे. आणि त्याच्यामुळे ते स्थैर्य त्या जीवामध्ये आणायचं आहे, स्थित प्रज्ञ त्या जीवाला करायचं आहे. तर त्याच्यासाठी देवाला ही प्रक्रिया जी आहे ती आपल्या बाबतीमध्ये करायची आहे. त्या रसाच्या स्थानी आपण स्वतःला घ्यायचं आणि स्वतःला घेतल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला बदलायचं. आता परमेश्वर आपल्याला बदलणार आहेत आणि आपल्याला त्या बदल प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचं आहे. आपण जर का सहभागी नाही झालो तर आपलं काहीच होणार नाही. एरवी तो उसाचा रस असतो ना, तो काही वेळाने काय होतो? काळा पडतो, तो पिण्यायोग्य राहत नाही नंतर. तसं आपलं नाही झालं पाहिजे. आपण वेळीच उपयोगी पडलो पाहिजे. जोची अवसर विषय तोची ब्रह्मविद्ये म्हणजे काय आहे? ज्या वेळेला आपण ते तयार होण्याच्या त्या ह्याच्यामध्ये असू, प्रक्रियेमध्ये असू, तेव्हा लगेच तयार व्हायचं आहे. आपण त्याला जर का वेळ दिला, नंतर परवा तेरवा, मग त्यामध्ये बदल घडत राहतो. हा बदल माहीमभट्टाने घडू दिला नाही. त्यांचं तसंच होतं, 1 वर्षाने अनुसरू, परंतु ते 1 वर्षाचं अनुसरण आत्तावर त्यांनी आणलं. नाहीतर काय होतं, आज जी तुमची मानसिकता अनुसरायची ती उद्या नसणार आहे. आज जी अभ्यास करायची मानसिकता आहे ना, ती उद्या नसते कधीच. तुम्हाला आज जे वाटतं ना की उद्यापासून स्मरण करायचं आहे, उद्या ती मानसिकता नसते, ती आजच असते मानसिकता. म्हणून आजचे आजच आपल्याला ते करता आलं पाहिजे, त्या प्रक्रियेत सहभागी होता आलं पाहिजे. आणि जर का हीच गोष्ट स्वामींची भट्टोबासांनी पण कशा प्रकारे त्या प्रक्रियेमध्ये भट्टोबास उतरले की स्वामी त्यांना विचारतात की चांग विचारा निके विचारा. त्यावेळेला भट्टोबासांनी तो विचार केलेला आहे की जे होईल ते आत्ताच. उद्या जर का अनुसरू म्हटलो तर उद्या अनुसरण होणार नाही. जी गोष्ट आजच होत नाही आहे ती गोष्ट उद्या कशी होणार? जसं मी विचार करतो की आपल्याला ही लीळा वाचायची आहे. आता कंटाळा आलेला असतो की असं वाटतं की आपण संध्याकाळी वाचू. मग विचार येतो की आत्ताच ज्या गोष्टीचा कंटाळा येतोय, संध्याकाळी आपण अजून कंटाळा वाढणार आहे आपला. कारण दोष हा नेहमी वाढणारा असतो, कमी होणारा नसतो. गुण हा कधी कमी होतो, वाढत नाही. तो स्वाभाविक बरं का. गुण हा वाढवावा लागतो आणि दोष हा कमी करावा लागतो. दोष न वाढता वाढतो आणि गुण कमी न करता तो कमी होऊन जात असतो. असं दोघांचं विरोधकता आहे. आणि म्हणून आज ज्या गोष्टीचा कंटाळा आपल्याला आत्ता येतोय, 1 तासाने ती करू सुद्धा नाही वाटणार आपल्याला, वाचू सुद्धा नाही वाटणार. म्हणून किती कंटाळा आला तरी आत्ताच वाचायचं, किती काही जरी झालं तरी आत्ताच स्मरण करायचं. म्हणून आपण त्या प्रक्रियेत उतरलो पाहिजे. अशा पद्धतीने इथे भट्टोबासांनी चांग विचारा निके विचारा म्हटल्यानंतर लगेच निर्णय घेतला आणि लगेच म्हटले की जे निर्णय आहे तो आत्ताच. स्वामी म्हटलं तसं नाही, द्या भाकेचे पोफळ. मग आता ते कधी दिलं भाकेचे पोफळ? 1 महिन्याने दिलं का? स्वामींनी मागितलं त्या क्षणाला लगेच त्यांनी देऊन टाकलेलं आहे. म्हणजे लगेच देता आलं पाहिजे म्हणून ते घडलं सगळं. वेळ थोडी पण चुकली की सगळं बदलून जात असतं. आणि म्हणून निळभट्ट भांडारीकरांना देखील ती वेळ लक्षात आली की जे होईल ते आत्ताच. आपण त्या उसाच्या रसाप्रमाणे म्हटलं की थोड्या वेळाने म्हटलं तर थोड्या वेळाने नाही होणार, थोड्या वेळाने तो खराब होऊन जाईल ते. आणि जे होईल ते आत्ताच. आणि म्हणून त्यांनी सुद्धा ती वेळ साधलेली आहे, ती वेळ साधता आली पाहिजे आपल्याला. डांगरेशांनी ती वेळ साधलेली आहे. ते म्हटले की नंतर आपण हे करू, देहात हे देह सोडू, नंतर उद्या परवा. नाही नाही, ते तेव्हाच घडतं ते. आणि म्हणून ते तेव्हाच घडलं
आणि त्यांचा देहक्षेपला त्यांनी एक प्रकारे, त्याला देहक्षेपनेच म्हणावं का, कारण की डांगरेशांनी देह सोडल्यानंतर स्वामींनी प्रेमी या भक्तांच्या वचनांचं निरूपण केलेलं आहे. म्हणजे थेट ती गाठ जी आहे, प्रेमिया भक्तच असं करू शकतात. वास्तविक ते प्रेमिया भक्त नाही आहेत डांगरेश, परंतु त्यांनी जो काही देह त्याग केलेला आहे तो प्रेमिया भक्ताच्या स्तराचा तो देह त्याग आहे, असं म्हणून एक प्रकारे डांगरेश पुढे त्यांना परमेश्वर प्रेमोपाय घडवतील, पूर्वभजन घडवतील आणि प्रेम साधन देतील. ही पुढची प्रक्रिया, एकदम आता नाही आहे. म्हणजे अशा पद्धतीने ती जर का वेळ त्यांनी साधली नसती तर डांगरेशांचं एक वेगळं जे महत्व स्वतः डांगरेशांनी तयार केलेलं आहे ते आपल्याला मिळालं नसतं. आणि म्हणून जेव्हाचं तेव्हा त्या प्रक्रियेमध्ये आपल्याला स्वतःला उतरवता आलं पाहिजे. आणि म्हणून सांगतात, तैसे परमेश्वर जीवाची मळकर्मे फेडूनी योग्य करती, परंतु कधी योग्य करती, तर त्याच वेळेला ज्या वेळेला परमेश्वराची प्रवृत्ती आहे त्याच वेळेला. आमच्या स्वामींची प्रवृत्ती आहे की नेवाशाला जायचं आहे, पण कधी? ताप गेल्यावर, उद्या. स्वामी म्हणतात आत्ता. आत्ता तर आत्ता. स्वामी म्हणतात की सांडवा बांधायचं कधी? आत्ताच बांधायचं. आत्ता तर आत्ताच, म्हणजे सुरुवात आत्ता आहे, उद्या सुरुवात नाही त्याची. अशा प्रकारे परमेश्वराची प्रवृत्ती केव्हा आहे तेव्हा आपल्याला त्या प्रवृत्तीला विखो होता आलं पाहिजे. जर का विखो नाही झालो आपण, योग्य होता नाही आलं त्यावेळेला, तर मग ती घडी जी आहे, ती प्रवृत्ती आहे, ती निघून जाते. स्वामी म्हणतात, बाई देव जाना, म्हणजे तो निरूपणाचा उचंबळा आहे त्यावेळेला. ती निरूपणाची प्रवृत्ती त्यावेळेला आली, त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि त्यावेळेला भट्टोबास जेव्हा येतात तर भट्टोबासांनी नेवाशाला पायी गेलेत, नेवाशाहून पायी आलेले आहेत. आणि बाईसा म्हणतात की बाईसांना विचारलं त्यांनी की स्वामी असं काय विचारतात मला की उशीर लागला म्हणून? उशीर तर मला लागला नाही. तेव्हा बाईसा म्हणतात असं स्वामी काहीतरी निरूपण करण्याची प्रवृत्ती आहे. बाईसांनी उपलक्षात आणून दिलं. भट्टोबासांनी काय केलं की लगेच ते साहित्य ठेवलं आणि लगेच ते आलेले. असं नाही की आता मी थकून आलेलो वगैरे. स्वामींची प्रवृत्ती आत्ता आहे निरूपण करण्याची, तर आपल्याला ऐकायला कधी जायचं? आत्ताच जावं लागेल. नंतर मग प्रवृत्ती हा प्रकार नसतो. नंतर तुम्ही म्हणाल तर नाही होते, जेव्हाच तेव्हा. आमच्याकडे एकदा निरूपण संपल्यानंतर, म्हणजे आता ते निरूपणाची जी नियोजित वेळ आहे त्या नियोजित वेळेत ते आले नव्हते, ते नंतर आले. आणि मग ते म्हणाले आज काय निरूपण झालं? म्हटलं आता तर मी नाही सांगू शकत, कारण की निरूपणामध्ये मी एवढे मुद्दे सांगतो छोटे 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 छोटे, त्यावेळेला त्याचं काही चिंतन मी केलेलं नसतं. पण परमेश्वर त्यावेळेला ते आठवून देतात ते मुद्दे. आणि मग मी म्हटलं की मी जे काही निरूपणात मी मुद्दा म्हणजे फक्त एवढं सांगू शकतो की ही लीळा झाली ना, हा दृष्टांत झाला, एवढंच सांगू शकतो. पण तुम्ही पूर्ण निरूपण म्हणाल तर ते आता मला करता नाही येणार. मी म्हटलं तरी नाही करता येणार. आता जे मी केलं त्याच्यापेक्षा वेगळं होईल काहीतरी निरूपण. आता जे केलं तसंच्या तसं नाही होऊ शकणार, कारण तेव्हाची ती वेळ असते. त्यावेळी परमेश्वर जे सुचवून देतात तेव्हाचीच ती वेळ असते. तसं परमेश्वराच्याही दातृत्वाचा एक तो भाग असतो की बाईसा म्हणतात बाबा आज निरूपणात काय झाले? स्वामी काय म्हणतात, बाई वान रेषा ते पुसा, म्हणजे भटोबासांना विचारा. त्यावेळी स्वामी आता सांगणार नाही. आता ती सांगण्याची प्रवृत्ती परमेश्वराची नाही. आणि म्हणून हे सगळं परमेश्वर जे आहेत ते जीवाच्या बाबतीमध्ये करवून घेत असतात. आणि स्वामी पुढे हा दृष्टांत सांगितल्यानंतर स्वामी पुढे सांगतात की कवणी एकी माता असे, कवणी एकी माता आहे, तिचे लेकरू बुकैले निजैले असे. तिचे जे लेकरू आहे रात्री न जेवताच ते झोपून गेलेलं आहे. आता जरी त्या मुलाला कळत नाही की मला भूक लागली नाहीये वगैरे असं त्याला वाटत असलं तरी त्याची संध्याकाळची वेळ आहे किंवा दुपारची वेळ, त्याची ती भोजनाची वेळ आहे, ते आईला कळत असतं, त्या मुलाला नाही कळत. आणि तो तसाच झोपून गेला. ते तया ते उठवून दुधा तुपाची वाटी तोंडी लावी. ती काय करते, आई त्याला तसंच झोपू देत नाही. आई त्याला उठवते
कारण की त्याच्या पोटामध्ये अन्न गेलं पाहिजे, नाहीतर काय होईल, त्याचं पित्त जे आहे ते पित्त त्याचं वाढू शकतं. पित्त दोन प्रकारे वाढतं, अति खाल्ल्यामुळे आणि न खाल्ल्यामुळे. दोन्ही प्रकारे पित्त वाढतं. प्रमाणात खाल्ल्याने पित्त हे प्रमाणात राहतं, म्हणून त्याचं पित्तही वाढू नये आणि त्याच्या पोटात अन्न देखील गेलं पाहिजे, म्हणून आई काय करते, दुधा तुपाची वाटी, एका वाटीमध्ये दूध आणि त्याच्यामध्ये तूप घेऊन ते त्याला ती देत असते. का बरं दूधच का देते, चपाती भात का नाही देत? कारण की तो झोपेमध्ये आहे आणि झोपेमध्ये त्याला अन्न भरवलं तर त्यांनी ते चावलं पण पाहिजे, गिळलं पण पाहिजे. इथे दूध आणि तूप जर का ती कालवून देते तर ते त्याला चावावं लागणार नाही, फक्त त्याचं ते प्यावं लागणार, म्हणजे त्याला ते गळ्याखाली पत्ता उतरायचं आहे. आणि तूप टाकल्यामुळे काय होणार आहे की ते अजून पचनासाठी सुद्धा चांगलं होणार आहे. आणि म्हणून ते दुधा तुपाची वाटी त्याला बसवते, त्याच्या तोंडी लावते, तो पिऊन घेतो आणि मागवते तैसेची निजवी, आणि तसंच परत त्याला झोपवून देते. आता तो मुलगा आहे झोपेमध्ये, त्याला हे काही लक्षात आलंच नाही, पण त्याच्या पोटामध्ये मात्र अन्न गेलेलं आहे. ते उदयाची उठी पालवा पिळा घे, आणि तो सकाळी उठला की त्याच्या लक्षात येतं की मी रात्री जेवलो नाही, हे त्याच्या लक्षात येतं. म्हणजे त्याला आठवत नाही की मी जेवलोय म्हणून. कधी कधी असं होतं बरं का, असे खूप वयस्कर मंडळी असले की त्यांना आठवतच नाही कधी कधी की मी जेवलो की नाही जेवलो. थोडा विसर पडतो ना, विस्मृती होते. आमच्या आजी होत्या दीक्षित, ते आता मधल्या काळामध्ये थोडी विस्मृती होते. ते जेवायचे आणि 2 तासाने मला विचारायचे मी जेवली का. हो, त्यांना वाटायचं यांनी जेवायलाच नाही दिलं मला, अशी पंचायत व्हायची. म्हणजे लहानपणी असं काही काही गोष्टी असतात त्याचा विसर असतो, आणि तो सकाळी उठल्यानंतर पालवा पिळा घे, म्हणजे तो आईच्या मागे मागे फिरतो आणि आईचा जो पदर आहे तो धरून आपलं तो मागे मागे फिरत राहतो आणि म्हणतो मी रात्री जेविला नाही, भुकेलाची निजैला होता. मी रात्री जेवलो नाही, मी भुकेला झोपलेलो होतो. मज भूक लागली आहे, मला भूक लागलेली आहे. लहान मुलांची भूक ही पदार्थांची भूक असते बरं का. कधी कधी त्यांना भूकच नसते, पण पदार्थ एखादा बघितलं की त्यांना जेवूस वाटत असते किंवा खाऊस वाटत असतं, आणि एखादा पदार्थ बघितला की त्यांना भूक नसते. त्यांना जर का सांगितलं भाजी आणि भाकरी बनवली आहे तर ते सांगतात मला भूक नाही, आणि ते खरखर जेवत नाही ते. परंतु त्यांच्या आवडीचा पदार्थ जर का ठेवला तर त्यांना भूक जरी नसेल तरी तो तेवढा पदार्थ ते त्यांना जेवढा लागतो तेवढा ते खातात. म्हणजे लहान मुलांच्या भुकेच्या बाबतीमध्ये फक्त आईलाच कळू शकतं की त्याला ते किती प्रमाणात द्यायचं, द्यायचं की नाही द्यायचं, कधी द्यायचं, हे फक्त आईच जाणू शकते. आणि तो म्हणतो मला भूक लागली जेव वाढी, असं तो आईच्या मागे लागतो. म्हणून तिये सरीसे आंतुरिगे बाहेरी निघे, तिच्या सोबत तो आज जातो, आई जिथे जिथे जाते. आणि आईची सकाळची वेळ कामाची आहे, ती स्वयंपाकघरात जाईल, ती बाहेर येईल, ती अंगणात जाईल, ती इकडे जाईल तिकडे जाईल, तिची कामं चालू असतात. आणि तो मुलगा जो हट्ट धरून बसले तो आईच्या मागे 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 त्याचं चालणं सुरू असतं. पाजिले दूध तूप ते नेणे, पण रात्री दूध तूप त्यांनी खाल्लेलं आहे, पिलेलं आहे, हे मात्र त्याला आठवत नाही. तयासी भूक लागे, आणि त्याला भूक लागते. आता सकाळी उठल्यानंतर जी स्वाभाविक भूक लागते, सकाळी उठल्यानंतर भूक लागत असते, ती भूक त्याला लागलेली आहे. पण त्याला असं वाटतं की मी रात्री जेवलो नाही, हे मात्र त्याला आठवत आहे. तव ते उगीची असे, आणि आई मात्र उगी असते. आई त्याला काहीही खायला देत नाही. भूक लागली ऐसे जाणे आणि सुये, आणि खरोखर भूक लागली असं जेव्हा आईला जाणवतं, आईला माहिती आहे की त्याला आता द्यायचं नाहीये, त्याला ते बरोबर त्याच वेळेला द्यायचं आहे. ती वेळ बरोबर आई साधते आणि त्याला ते भोजन देत असते. आणि मग तयासी भूक लागे तर ते उगीचे असे, भूक लागली ऐसे जाणे आणि सुये. आईला जेव्हा जाणवते की भूक लागली तेव्हाच आई त्याला ते देते. तैसे वानऱ्या एतुले दिस काही करिता काही होत असे, ऐसे जाणा नागा तुम्हा अनंत सृष्टी अतिक्रांता. म्हणजे इतक्या दिवस तुम्हाला माहित नव्हते की काय केल्याने काय होतं, परंतु आता मात्र तुम्हाला ज्ञानामुळे हे सगळं माहिती झालेलं आहे. तुम्हा अनंत सृष्टी अतिक्रांता, अनंत सृष्टी अशा गेलेल्या आहेत
की काय केल्याने काय केलेलं आहे वगैरे हे तुम्हाला आतापर्यंत माहिती नव्हतं. पण ज्ञान झाल्यानंतर काय होतं की आपल्याला हे कळतं की मागील सृष्टी मी काय केलेलं आहे, या सृष्टी मी काय करतोय, मी काय केलं पाहिजे आणि त्यानुसार पुढील सृष्टी किंवा पुढे मला काय मिळणार आहे. गत भविष्य वर्तमान ब्रह्मविद्या ज्ञान झाल्यानंतर आपल्याला गत भविष्य वर्तमान ज्ञान कळतं. भूत भविष्य वर्तमान म्हणजे आपलं वचन पाठ होत नसेल तर काय समजायचं, मागच्या जन्मी भरपूर वचनं पाठ झाली असं समजायचं का. मागच्या वचनामध्ये पण याच जन्मासारखं आपण वचनं पाठ केली नाहीत, पुढे पुढे ढकललं, उद्या करू परवा करू, स्मरण होत नाही आपलं. कारण की आपण स्मरणाला जन्म दिलेला नाही, वेळ दिलेला नाही, शास्त्र चिंतन नाही, विजन नाही, धर्मचर्चा नाही. का पुन्हा पुन्हा धर्म चर्चेचं वार्तेचं वचन ऐकून अन्य वार्ताच का मुखात येते है ना. कारण की आपण अन्य वार्तेला जन्म दिलेला असल्यामुळे या जन्मामध्ये धर्मवार्ता मुखामध्ये येत नाही, किती प्रयत्न केले तरी येत नाही. म्हणजे मागे आपण कशाला जन्म दिलाय ते ब्रह्मविद्येनुसार आपल्याला या जन्मामध्ये कळतं आणि या जन्मामध्ये आपण काय करणार आहोत त्यानुसार पुढच्या जन्मात आपल्याला काय मिळणार आहे, पुढे आपण कुठे जाऊ. दैवसवा कर्मसवा भोग, तिकडे कर्मसवा भोगला जाऊ का दैवसवा भोगला जाऊ. दैवत्व त्रियंचत्वाला जाणार आहोत की ईश्वर दर्शनाला जाणार आहोत, आपल्याला घ्यायला ईश्वर येणार आहेत की दुसरेच कोण येणार आहेत, हे आपल्याला या जन्मामध्ये कळतं. जन्मात जरी नाही कळलं तर जन्माच्या शेवटी जेव्हा जीव जातो ना तेव्हा मात्र कळतं. सगळेच कर्म आपलीच आपल्याला आठवतात सगळं काय है ना. जेव्हा आपण खात असतो ना तेव्हा आपल्याला काही आठवत नसतं आपण काय खातोय, पण जेव्हा तब्येत बिघडते ना तुम्हाला 8 दिवसाच्या आधीचं पण आठवतं की 8 दिवसात आधी हे खाल्लं, मग ते खाल्लं, मग ते खाल्लं, म्हणून ह्याच्यामुळे तब्येत बिघडली की त्याच्यामुळे. हे शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला सगळं आठवणार की आपण हा जन्म कशासाठी दिलेला आहे आणि कशासाठी दिला पाहिजे होता, हे शेवटी आठवणार आपल्याला. अशा पद्धतीने स्वामी त्यांना सांगतात तुम्ही पुराणी पडिये जाल, म्हणजे तुमच्या बाबतीमध्ये असं होणार आहे की तुम्ही पुराणी पडिये जाल, म्हणजे ग्रंथांमध्ये तुमचं नाव येईल. आलं का. कुठल्या ग्रंथात, लीळाचरित्रात आलं, स्मृतिस्थळामध्ये आलं आहे ना. त्यांचे गुण वाखाणन आपण करतो आहोत. पुराणी पडिये जाल म्हणजे तुमचं गुण वाखाणन केल्या जाईल आणि तुमची थोरी सांगे जाईल तरी माथ्या डोळे जाती. तुमची थोरी काय आहे, तुम्हाला काय प्राप्त होणार हे जर का आज तुम्हाला आम्ही सांगितलं ना, तुमचे माथ्या डोळे जाती, अहंकार कदाचित येऊ शकेल तुम्हाला. तेव्हा भट्टोबासांनी लगेच, जाणकार व्यक्तीचं लक्षण कसं असतं की त्यामुळे जो दोष निर्माण होणार आहे त्या दोषाचं आधी ते निरसन करून घेतात. ते म्हणतात देवा जी जी माथ्या डोळे कवणे प्रकारे न जाती, म्हणजे माझी थोरवी कधी ना कधी कानावर पडेल, हे होईल ते होईल, आणि कदाचित आज स्वामी आहेत उद्या स्वामी नसताना काय झालं, असं झालं, अहंकार वाढला माझा वगैरे, तर तोही उपाय आपण विचारून घ्यायचा है ना. नवीन ठिकाणी आपण गेलो त्यांना विचारतो प्यायचं पाणी कुठे आहे, म्हणजे रात्री तहान लागली तर घ्यायला आधीच विचारून घ्या. तसं उद्या जर का आमचा अहंकार वाढलाच आणि तेव्हा देव असतील नसतील काय झालं दोष घडला तर अहंकार आमचा कधीच नाही वाढला पाहिजे, देव असताना नसताना कधीच नाही वाढला पाहिजे. यासाठी उपाय काय आहे, तेव्हा स्वामी सांगतात वांद्र्या जवजव जाणता तव तव नेणता. जवजव जाणता म्हणजे तुम्हाला कसं राहावं लागेल, जवळजवळ जाणता म्हणजे जेवढं ज्ञान तुमचं होईल तेवढा अहंकार आपला वाढत राहतो. म्हणजे तेवढा काय होत असतं की आपल्याला अहमभाव आपला वाढतो की माझं एवढं पाठ झालं बरं का, माझं तेवढं पाठ झालं, माझं तेवढं पाठ झालं, अहंकार वाढतो. याचा उपाय काय आहे, जेवढं तुम्ही जाणकार व्हाल तेवढं नेणता, म्हणजे अजून मला काहीच माहिती नाही. तुम्ही म्हटले की माझी वचनं पाठ झाली म्हणून अहंकार तुम्हाला येणार नाही. कधी येणार नाही, जेव्हा तुम्ही म्हणाल वचनं तर पाठ झाली हो परंतु अर्थ अजून पाठ करायचे आहेत. मग अर्थही पाठ झाल्यानंतर काय होईल, अहंकार येऊ शकेल, पण तुम्ही म्हणाल अर्थ पाठ झाले पण ह्याचे टीका अजून, शंका, ह्याचे प्रयोग, ह्याचे पक्ष अजून ते पाठ करायचे आहेत. एवढं सगळं पाठ झाल्यानंतर अहंकार येऊ शकेल, पण मग लक्षात येईल की एवढं पाठ तर झालं, ज्ञान सगळं झालं, पण आचरण अजून बाकीच आहे. म्हणून आचरण केल्याशिवाय ज्ञानाचा उपयोग काहीच नाही. म्हणजे तेव्हा पण अहंकार येणार नाही. आणि आचरण जर का करत असू आपण त्यावेळेला लक्षात येईल
की जरी मी आचरण करतोय पण काय सांगते तर छर्दोबासारखं कधीही धर्मावरून आपण जाऊ शकतो, म्हणून अहंकार तिथे येऊ शकत नाही. तो तुम्ही जसं वयस्कर व्यक्ती ना अंधारात चालताना कसं टाकतात ते पाऊल, ते म्हणतात का आम्ही इतक्या वर्ष चाललोय, 70 वर्षापासून चालतोय, आम्ही अजिबात खड्ड्यात पडणार नाही. नाही, ते म्हणतात की नाही, त्यांना अनुभव आहे, खूप लोक पडलेली आहेत, म्हणून आपण कसं पाऊल टाकावं, सगळीकडेच तपासून व्यवस्थित पाऊल आपलं टाकलं गेलं पाहिजे. अनुभवजन्य ते पाऊल असतं सगळं. अशा पद्धतीने आचरण करायला लागल्यानंतर या आचरणावरून कधीही आपण ढळू शकतो असं देखील आपल्याला त्याच्यातनं जाणवेल. आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा जो अहंकार आहे तो अहंकार त्याच्यामध्ये आपल्याला येणार नाही. आणि स्वामी सांगत, ऐसा जो आपण्या ते अखंड म्हणे तेने न वचती. जो स्वतःला नेहमी नेणता म्हणतो, जाणता म्हटलं की लगेच अहंकार आला, जो स्वतःला नेणता म्हणतो त्याला कधीही आयुष्यामध्ये कुठल्या क्षेत्रामध्ये अहंकार येणार नाही, असं स्वामींनी या ठिकाणी निरूपण केलेलं आहे. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी गुळहरियाचा 67 क्रमांकाचा दृष्टांत श्रवण केलेला आहे आणि तत्संबंधित बेलापूर येथली उत्तरार्ध 619 क्रमांकाची तथा सामासा अप्रोक्ष अनुवादू ही लीळा श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत हो.